नमस्कार. आज आपण चोपुळ या गावामध्ये आहोत. तालुका दिंडोरी आहे. सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी म्हणजे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला मध्यवर्ती मानून त्याच्या आजूबाजूला सिंहस्थाला समोर ठेवून ज्या पद्धतीनं विकासाच्या नावाखाली असलेल्या लोकांचं शोषण चालू आहे त्याच्यातलं हे सर्वोत्तम उदाहरण म्हणाले शोषणाचं. या गावाच्या असलेल्या रस्त्यांची दर्जोन्नती कधी झाली त्याची कल्पना त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना नाही, त्या व्यक्तिगत त्या असलेल्या शेतकऱ्याला असणं तो नवलेचाच भाग आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थांकडे कुठलं रेकॉर्ड नाही, असलेल्या प्रशासकीय यंत्रणा तहसीलदार त्या कार्यालयांकडे कुठलं यंत्र रेकॉर्ड नसताना एवढ्या मोठ्या बागायती शेतीच्या त्या ठिकाणी मानेवरती कुऱ्हाड चालून विकास करायचा आहे. त्या 2-4 महिन्यासाठी आयुष्यभराची कमाई त्या ठिकाणी गोठवण्याचा शासनाचा हा प्रयत्न लज्जास्पद आहे, घृणास्पद आहे. आणि अशा प्रयत्नात स्थानिक लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी या लोकांची ढाल बनून त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे. स्थानिक लोकप्रतिनिधी हे सत्ता देशाचा मंत्रालयाचा भाग आणि स्वतः मंत्री आहेत, त्यामुळे ते असताना ही गोष्ट फार अवघड आहे असं वाटत नाही. पण जर समजा ते असतानाही हे अवघड होत असेल तर मात्र हातच्या कांकणाला आरसा कशाला ही मन त्या ठिकाणी लागू होते. त्यामुळं जर स्थानिक लोकप्रतिनिधी असतानाही मंत्री असतानाही सत्तेचा भाग असतानाही या लोकांना न्याय मिळत नसेल तर मात्र आजूबाजूच्या तालुक्यातील शेतकरी या शेतकऱ्यांना आपली भावंड म्हणून सहकार्य करण्यास मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळं फार काळ सत्ता नसते, ताम्रपट घेऊन सत्तेचा काही कोणी जन्माला आले नाही. त्यामुळे सत्ताधीशांनी या ठिकाणी ही बाब त्या आपल्या असलेल्या काम करण्याच्या ठिकाणी अधोरेखित करून घ्यावी की शेतकऱ्यांना चिरडून तुम्हाला पुढे जाता येणार नाही. शेतकऱ्यांचं मातीशी नातं काय आहे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. या चिंचखेड आणि दिंडोरी पालखेड चोपुळ रस्त्याला शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. या न्याय हक्काच्या भावनेसाठी आम्ही प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीनं किंबहुना असलेल्या शेतकऱ्यांच्या संघटना एकत्र करून या लोकांच्या लढाईत आम्ही पाठिंब्यासाठी किंबहुना रस्त्यावर जी काय लढाई लढायची त्या लढाईसाठी त्यांच्या सोबत आहोत हा विश्वास आम्ही या ठिकाणी देतो. परत एकदा सांगतो, स्थानिक लोकप्रतिनिधी स्वतः मंत्री आहेत आणि मंत्र्यांना हे काम फार अवघड नाहीये आणि अवघड नसलेल्या कामाला उगाच अवघड होऊ देऊ नका या शेतकऱ्यांच्या वतीनं ही विनंती करतो. आणि जिल्हाधिकारी साहेब असतील किंबहुना असलेली यंत्रणा असेल त्यांनाही विनंती करतो की आपण जातीने लक्ष घालावं. तसं आत्ता जे बदलून जिल्हाधिकारी आले आहे त्यांचा इतिहास हा गोरगरिबांच्या प्रती चांगलं काम करण्याचं आहे. आम्ही जळगावात त्या ठिकाणी संपर्क प्रमुख असताना त्यांचं काम बघितलेलं आहे, दिव्यांगांच्या प्रती असलेल्या संवेदना बघितलेल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या प्रतीही त्याच संवेदना आहेत आम्ही असं समजतो. आणि ते नक्कीच कुठल्याही कोर्ट कचऱ्यांच्या फेऱ्या न घालवता दर्जोन्नती नसलेला म्हणजे जर तो गाव रस्ता आहे त्याला कधी दर्जोन्नतीच झालेली नाही, तुम्ही त्याला MDR राज्य महामार्ग केलं, हे कसं आहे कुठं आहे त्याच्या कुठल्या नोंदी नसताना त्याला उगाच डेव्हलपिंग ब्रॉडकास्टिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर अन्याय होईल असं तुम्ही डिसिजन घेणार नाही. करायचं असेल तर इथल्या काडीचा तुम्हाला हिशोब द्यावा लागेल, कणाकणाचा खड्याचा हिशोब द्यावा लागेल. या ज्या न्यायव्यवस्थेच्या तरतुदी आहेत त्यातनं न्याय देऊन बागायती शेतकऱ्याला परत उभं करा. अल्पभूधारक शेतकरी आहे, अत्यल्पभूधारक शेतकरी आहे. एका बाजूला तुमचाच कायदा आहे शेतकऱ्याला भूमिहीन करायचं नाही, त्या ठिकाणी तुकडाबंदीचा कायदा आहे. असे अनेक कायदे आहे का ज्यातनं जमिनीचं वैशिष्ट्यपूर्ण संरक्षण करता येतं. आणि मग इथंच तुम्हाला कोणती धाड भरली 2 महिन्यासाठी एवढं काय तुम्ही सहन नाही करू शकत का? एवढा लगेच रुंदीकरणाचा वगैरे भाग घाट घालायचा तरी देखील सिंहस्थ आहे ना, ठेवा सिंहस्थाला त्या ठिकाणी समोर. पण सिंहस्थाच्या प्रदेशातला सिंहासारखा शेतकरी मारण्याचा तुम्हालाही अधिकार नाही. म्हणून हा जो रस्ता आहे या रस्त्याचं अतिक्रमण हा शब्द तुम्हाला वापरण्याचा अधिकार नाही. कारण तुम्ही अतिक्रमण करताय, बेकायदेशीर शासकीय अतिक्रमण आमच्यावर करताय आणि तुम्ही आमच्या त्या नोटिसांमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीला अतिक्रमण म्हणताय. हा मुघली तुगलकी कायदा तुम्ही आम्हाला लावू शकत नाही. त्यासाठी जिल्हाधिकारी आणि तत्सम यंत्रणा व्यवस्थित काम करतील हा आशावाद व्यक्त करतो. नाही केलं तर आम्ही यांच्यासोबत रस्त्यावरची लढाई लढू ह्याच विश्वास या ठिकाणी देतो आणि थांबतो कुठल्याही क्षणी शेतकऱ्यांसोबत. धन्यवाद. जय जवान जय किसान. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे.